महिपत साक्षीला सांगतो की त्या प्रताप सुभेदारला मीच अडकवलंय. मीच पोलिसांना फोन करून सांगितलं. मीच त्याच्या ट्रक्समध्ये ड्रग्ज ठेवलं होतं आणि त्याला अडकवलं. तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो, महिपत शिक रे. महिपत आणि साक्षी पुढे येतात. महिपत म्हणतो, अरे अर्जुन सुभेदार साहेब, तुम्ही आमच्या घरी कसे काय आलात? तेवढ्यात अर्जुन पुढे येतो आणि चक्क महिपतची गचंडी पकडतो आणि म्हणतो, तूच हे सगळं केलंय ना? तूच माझ्या बाबांना अडकवलंय ना? तेवढ्यात चैतन्य सुद्धा बाहेर येतो. महिपत खूप घाबरल्याचं नाटक करतो. चैतन्य म्हणतो, सोड अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, नाही सोडणार. या महिपतने माझ्या बाबांना अडकवलंय. त्यांच्या ट्रकमध्ये ड्रग्ज प्लांट केले आणि पोलिसांना फोन सुद्धा केला. हे सगळं त्यानेच केलंय. साक्षी म्हणते, अर्जुन सर, आम्ही असं काही केलेलं नाहीये. मला माहितीये तुमचा माझ्यावर खूप राग आहे, परंतु तुम्ही बाबांना का काढताय? अर्जुन चिडून म्हणतो, गप्प बस. ही नाटकं माझ्यासमोर करायची काही गरज नाहीये. तू सुद्धा तुझ्या बापाला सामील आहे आणि हा चैतन्य सुद्धा. चैतन्य चिडून म्हणतो, अर्जुन काय बोलतोय तू? तुला तरी कळतंय का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तू नसशील सामील, पण तुझ्या दोघांना तर सामील आहे ना. तुझ्या दोघांवर विश्वास आहे ना? असं म्हणून अर्जुन हा चक्क महिपतचा गळा दाबू लागतो. महिपतला खूप त्रास होतो. चैतन्य अर्जुनला दूर लोटतो. अर्जुन म्हणतो, महिपत, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या कुटुंबाकडे वळून जरी पाहिलं तरी तुझा जीव घेईल. मी तुला श्वास घेऊ देणार नाही. महिपत म्हणतो, अर्जुन साहेब, तुम्ही हे काय बोलताय? मी नाकासमोर चालणारा माणूस आहे. हे ड्रग्ज काय असतं, दिसतं कसं, ते सुद्धा मला माहीत नाहीये. अर्जुन म्हणतो, नको नाटकं करूस. तू काय करू शकतो हे मला चांगलंच माहिती आहे आणि मी कोर्टात सिद्ध करणार. तू ड्रग्जची हेराफेरी करतो आणि तुला आयुष्यभर जेलमध्ये पाठवणार. असं म्हणून अर्जुन तेथून निघून जातो. तेव्हा साक्षी म्हणते, पाहिलं का चैतन्य, हा अर्जुन कसा करतोय? तर महिपत मला खूप त्रास होतोय असं नाटक करू लागतो. त्यामुळे साक्षी डॉक्टरांना फोन करते. इकडे घरी सगळे खूप रडत असतात. कल्पना, पूर्णाजी, अस्मिता सगळे रडत असतात, दुःखी असतात. तेव्हा सायली त्यांना समजावून सांगते, आता रडू नका, लवकरच सगळं ठीक होईल. हे बाबांना बेलवर सोडवायला गेले आहेत ना. तेव्हा कल्पना म्हणते, तू आत्ताच्या आत्ता अर्जुनला फोन कर. सायली अर्जुनला फोन करते, पण अर्जुन फोन उचलत नाही. तेवढ्यात अश्विनच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो की त्यांच्या घराबाहेर मीडियावाले आले आहेत आणि प्रतापबद्दल वाटेल ते बोलताय. हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पूर्ण आजी सुद्धा रडू लागते. तेवढ्यात कल्पनाला बेशुद्ध होते आणि खाली पडते. अश्विन आणि सायली तिला रूममध्ये घेऊन जातात. पूर्ण आजी आणि अस्मिता खूप रडू लागतात की आपल्यावर ही काय वेळ आली आहे, देवाने आपल्याला असा दिवस का दाखवला. अश्विन कल्पनाला चेक करतो. तिचं बीपी लो झाल्यामुळे तिला शुद्ध हरपलेली असते. अश्विन तिला औषध देतो. तेवढ्यात बाहेर खूप सारे पत्रकार जमतात आणि अन्नपूर्णा बाहेर ये असं म्हणू लागतात. सगळे हे ऐकतात. सायली आणि अश्विन खाली येतात. आता काय करायचं हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तर सायली लगेच बाहेर जाते आणि सर्व पत्रकारांना हात जोडून म्हणते, आम्ही खूप त्रासात आहोत. आमचा त्रास अजून वाढू नका. तुम्ही इथून निघून जा. तर हे पत्रकार सायलीला काही प्रश्न विचारू लागतात की प्रताप सुभेदार इतके प्रतिष्ठित आहेत, मग ते असे धंदे का करतात? ते ड्रग्ज का विकतात? तुम्ही समाजाची फसवणूक केली आहे. तुम्ही असं का केलंय? सायली त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण हे पत्रकार काहीही ऐकून घेत नाही. इकडे अर्जुन हा प्रतापच्या कंपनीत आलेला असतो. तेथे स्टाफची तो विचारपूस करतो की तुम्हाला काही माहिती आहे का? कोणावर संशय आहे का? पण स्टाफ सांगतो, असं काहीही झालेलं नाहीये. इकडे पूर्णाजी आणि अस्मिता सायलीवर खूप चिडलेले असतात की सायली सगळं प्रकरण आणखीन बिघडून ठेवेल. अश्विन बाहेर येतो आणि सायलीला आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा अस्मिता आणि पूर्णाजी म्हणतात, आम्ही तुला या घरची सून मानलेली नाहीये. तू कशाला बाहेर गेली? कशाला शहाणपणा करतेस? सायलीला खूप वाईट वाटतं. इकडे विमल कल्पनाची अवस्था पाहून खूप रडू लागते. तर अर्जुनला कोणताही पुरावा सापडत नाही. तेवढ्यात तन्वी ही घरी येते आणि सगळ्या पत्रकारांवर चिडून म्हणते, तुम्ही जर आता प्रताप सुभेदारांबद्दल काहीही बोलला, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तर मी तुम्हाला सोशल मीडियावर एक्सपोज करेल. त्यामुळे सगळे पत्रकार खूप घाबरतात. पूर्णाजी हे पाहून खूप खुश होते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रविराजच्या मदतीने महिपत प्रतापला जामिनावर सोडवणार आणि सगळे घरी येऊन मस्त आनंद साजरा करत असतील. परंतु त्याच वेळेस तेथे अर्जुन येईल आणि हा महिपतला जमिनीवर पाडून चांगलीच मारहाण करेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. महिपत